नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर नेहमीप्रमाणे तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम करत राहा माझ्या व्लॉग्सवर. तर आजचा व्लॉगसुद्धा खास असणार आहे, कारण आज मी करणार आहे माझ्या केसांचा मेकओव्हर. मला खूप वर्षांपासून इच्छा होती की केसाला काहीतरी ट्रीटमेंट करावी, पण असे सगळे म्हणायचे की नको करू, तुझे हे केस खूप छान आहेत. म्हणजे मला हे केस आत्ताचे माझे कर्ली हेअर्स खूप आवडतात, नो डाऊट. पण असं असतं ना की थोडंसं चेंज, कारण खूप वर्षांपासून मी तोच लूक ठेवून आता कंटाळली आहे आणि मला माझे हे केस खूप आवडतात. पण आज थोडं मी एक्सपेरिमेंट करणार आहे, जास्त काही करणार नाही आहे. मी माझ्या केसांना केराटिन ट्रीटमेंट करणार आहे आणि तर तुम्हाला या व्लॉगमध्ये हेच पाहायला मिळणार आहे. आता मी चाललेली आहे ऑफिसला आणि ऑफिसवरून डिरेक्टली मी जाणार आहे सॅलॉनमध्ये आणि तिथेच माझ्या केसांचा मेकओव्हर होणार आहे. तर मी काय काय करते, कसं ती प्रोसेस आहे, हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सो हा व्लॉग जो आहे तो कंटिन्यू करा. ओंकार हाय बोल. आज ओंकार करणार आहे माझ्या केसाचं एक्सपेरिमेंट. फर्स्ट स्टेप आहे ती म्हणजे हेअर वॉश, आणि आता माझा इथे हेअर वॉश करतोय ओंकार. आपलं हेअर वॉश डन झालेलं आहे आणि आता आपली सेकंड स्टेप आहे ती म्हणजे हेअर कटिंग. कारण माझे केस थोडे अनइवन आहेत, त्याच्यामुळे आता प्रॉपर एक हेअर कट आता इकडे आपण करतोय. आणि हे आहेत माझे बिफोर ट्रीटमेंट हेअर. सो गाईज, आता आपली इथे थर्ड स्टेप सुरू आहे ती म्हणजे ब्लो ड्राय. आता इथे पहिले ओंकार माझ्या पूर्ण केसाला ब्लो ड्राय करून घेतोय आणि त्याला इथे खूप डिफिकल्टीज येतात, कारण माझे केस मोठे सुद्धा आहेत आणि ते सारखे कोंब करून सारखा केसामध्ये गुंता होत होता. त्याच्यामुळे त्याला फार डिफिकल्ट गेलं माझ्या पूर्ण केसाला ब्लो ड्राय करणं. पण ओंकारने ते केलं, अर्थात तो खूप छान करतोय. सो गाईज, आता इथे फोर्थ स्टेप सुरू आहे ती म्हणजे आयनिंग. आता इथे ओंकार माझ्या केसांचे छोटे छोटे सेक्शन घेऊन प्रॉपर आयनिंग करतोय आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला ॲप्लिकेशन करायचंय. आणि सी गाईज, माझ्या केसामध्ये इतका गुंता होत होता की सारखं माझ्या केसाला कोंब करावं लागत होतं आणि ओंकारला आयनिंग करण्यात सुद्धा खूप डिफिकल्टी दिल्यात माझ्या केसांनी, कारण फार गुंता होत होता केसामध्ये. आणि इथे माझी आयनिंग कंप्लीट झालेली आहे आणि मला आत्ताच माझे केस खूप आवडायला लागलेले आहेत, कारण खूप मस्त सरळ दिसत आहेत. तर आता आपली इथे फिफ्थ स्टेप सुरू आहे ती म्हणजे माझ्या पूर्ण केसाला आता कॅरेटिनचं प्रोडक्ट म्हणजे जे क्रीम आहे ते आता ॲप्लिकेशन सुरू आहे आणि ते सुद्धा केसाचे छोटे छोटे सेक्शन घेऊनच ती क्रीम आता ओंकार माझ्या पूर्ण केसाला लावणार आहे. आणि गाईज, इथे मी लक्सलिस या ब्रँडचं प्रोडक्ट यूज करते आहे. सो गाईज, इथे आपली सिक्स्थ स्टेप सुरू आहे ती म्हणजे आता ॲप्लिकेशन पूर्ण केसाला लावून झालेलं आहे आणि आता 2 शॉवर कॅप माझ्या केसाला लावलेले आहेत आणि केस पूर्ण कवर झालेले आहेत आणि आता मला 30 ते 40 मिनटं आता वाट बघायची आहे आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसिजर होणार आहे. तर आता इथे 35 मिनिट्स झालेले आहेत आणि कॅप काढून झाल्यानंतर केसाला जे क्रीम आहे तर त्याला आता ओंकार ब्लो ड्राय करतोय केसाला पूर्ण. गाईज, आणि एक छोटीशी टिप ती म्हणजे तुम्ही जेव्हा पण अशी ट्रीटमेंट करायला पार्लरमध्ये जाल तेव्हा एक मास्क कॅरी करायला विसरू नका, कारण ते जे आपल्या डोक्याला लावलेलं केसाला लावलेलं क्रीम असतं ना, ते जेव्हा ब्लो ड्राय करतात त्याला जेव्हा हीट लागते तेव्हा त्यातून जे केमिकल बाहेर येतं ना ते आपल्या डोळ्यासाठी आणि तोंडात गेल्यावर आपल्याला त्याच्यासाठी ठसकासुद्धा लागतो आणि डोळेसुद्धा त्याच्याने झोंबतात. तुम्ही आता बघू शकताय की मी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करत होती पण माझे डोळे भयंकर झोंबत होते आणि नेमका मी मास्क नेला नव्हता, त्याच्यामुळे मी तोंडावर पूर्ण वेळ असं टिश्यू पेपर लावून बसली होती. फक्त मी व्हिडिओसाठी डोळ्यावरनं ते काढलं होतं. आणि आता इथे फायनल टचअप सुरू आहे आणि ते म्हणजे ब्लो ड्राय झाल्यानंतर लास्ट स्टेप चालू आहे ती म्हणजे आता माझ्या पूर्ण केसांचं पुन्हा एकदा आयनिंग करतायत आणि ते सुद्धा छोटे छोटे केसाचे सेक्शन घेऊनच इथे आता माझ्या केसाला आयनिंग होतीये.
आणि तुम्ही बघू शकताय माझा फायनल लुक. माझ्या पूर्ण प्रोसेसला एकूण 4 तास लागले आणि रिझल्ट खूप अमेझिंग होता. तुम्ही बघू शकताय की माझे केस खूप सिल्की स्मूथ दिसत आहेत. आणि थँक्यू ओमकार, माझ्या केसाला तू इतकी मस्त ट्रीटमेंट केली. मी पहिल्यांदा करत होती आणि मला माझा जो अनुभव आहे तो खूप अप्रतिम आहे. सो माझी ही सुंदर कॅरेटिन ट्रीटमेंट ओमकारने केली आहे. सो थँक्यू सो मच ओमकार. वेलकम. हां, तुम्ही त्याच्यासाठी करायचं असेल तर ओमकारला कॉन्टॅक्ट करू शकता. प्रो झाला आहे ओमकार. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आहे डे 2, म्हणजे काल रात्री मी केरेटिन ट्रीटमेंट केली होती आणि आज झालेली आहे सकाळ. आज मला घरूनच काम करायचं आहे कारण ट्रीटमेंट केल्यामुळे मी बाहेर जाऊ नाही शकत, त्याच्यामुळे मी वर्क फ्रॉम होमच घेतलेला आहे. तर आज ॲक्च्युली शॅम्पू माझे मी ऑनलाईन ऑर्डर केलेत, तर ते आले तर आजच वॉश करायचं आहे हेअर्सला, नाहीतर मग उद्या वॉश करायचं आहे. तर उद्या वॉश करायचा असेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू उद्यापर्यंत जाईल, कारण शॅम्पू आज आले तर आज वॉश करायचं, नाही तर उद्या करायचं आहे. आणि वॉश करण्याच्या आधी पुन्हा एकदा आयनिंग करायचं आहे केसांना आणि त्याच्यानंतर मग वॉश करायचं आहे. आता सध्या मला 24 तास कानाच्या मागे टाकायचे नाही आहेत. त्याच्यानंतर झोपतानासुद्धा खूप काळजी घेऊन मला झोपायला लागलं रात्री, आणि क्लिप करू नाही शकत, त्याच्यामुळे हे खूप डिफिकल्ट आहे ॲक्च्युली. दिवसभर मी काल आली रात्री तेव्हापासून फक्त अशीच मान करते आहे, त्याच्यामुळे माझी मान पण थोडी दुखायला लागली आहे. पण काही नाही, 1 दिवसासाठीचं हे फक्त. आणि मी तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने की आता केस कसे दिसतात ॲक्च्युली माझे. हे खूप छान दिसत आहेत ॲक्च्युली. आणि मला केसांना आज घामसुद्धा येऊन नाही द्यायचा, म्हणजे थोडं स्वेटिंग झालं नाही पाहिजे. फक्त मी वॉश हेअर करेपर्यंतच काळजी घ्यायची तेवढी. आणि मी काल आल्यावर तोंडसुद्धा धुतलं नाही, मी वेट वाईप्सनी फक्त चेहरा क्लीन केला, कारण तोंडाला आणि म्हणजे केसाला पाणी लागता कामा नये, कारण केस तर मी कानाच्या मागे टाकू नाही शकत, त्याच्यामुळे मी वेट वाईप्सनीच फक्त माझा फेस क्लिअर केला आहे. आणि आता मला जायचं आहे आंघोळीला. तर आता आंघोळ कशी करायची आहे मोठा प्रश्न आहे. तर मी आता शॉवर कॅप घालणार आहे आणि मग आंघोळ करणार आहे, कारण केसाला अजिबात पाणी लागता कामा नये, जोपर्यंत वॉश होत नाही पहिला तोपर्यंत. तर आता वॉश जेव्हा करायची वेळ येईल तेव्हा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर हा व्हिडिओ आता कंटिन्यू करा. ही शॉवर कॅप घेऊन मला जवळजवळ 3 ते 4 महिने झालेत, पण मी अजिबात यूज केली नव्हती, कारण काही गरजच नाही वाटली कधी. आणि आज फायनली या शॉवर कॅपचा मला यूज होतोय. आणि मी इथे शॉवर कॅप घालून रेडी आहे. मी खूप फनी दिसते आहे. आता मी पटापट आंघोळीला जाते, कारण मी हे जास्त टाईम ठेवू नाही शकत, कारण आपल्याला केसांना फोल्ड होऊन द्यायचं नाही आहे. पण आता ऑप्शन नाही आहे, त्याच्यामुळे मी क्लिप करू नाही शकत, त्याच्यामुळे मी शॉवर कॅप घातलेला आहे. तर आता पटापट जाऊन आंघोळ करूयात. सो आंघोळ झाल्यानंतर आता मी काम करते, कारण आज घरूनच काम करणार आहे मी. आणि हे केस मला भयंकर त्रास देत आहेत, कारण हे सारखे डोळ्यावर येत आहेत. आणि मला सरळ बघताना माझे केस डोळ्याच्या समोर येत आहेत, मला वाचताना माझे केस डोळ्याच्या समोर येत आहेत, आणि मी त्यांना कानाच्या मागेही टाकू शकत नाही आहे, कारण माझं केसाचं वॉश व्हायचं बाकी आहे. सो आज दिवसभर हा स्ट्रगल असणार आहे. सो गाईज, फायनली माझा शॅम्पू आलेला आहे आणि मी हेअर वॉश केलेला आहे माझा फर्स्ट. आणि तुम्ही आता बघू शकताय की जे काल माझं दिसत होतं की पूर्ण स्ट्रेट लुक, तर आज ते तसं दिसत नाही आहे, कारण प्रत्येक वेळेला मी जेव्हा वॉश करत जाईल तेव्हा तो लुक जो आहे तो आपल्या नॅचरल हेअर्ससारखा होत राहणार आहे. पूर्ण 100% स्ट्रेट होत नाही कॅरेटिनमध्ये हेअर्स. फक्त ज्या दिवशी आपण करतो वॉश करेपर्यंत आपले हेअर्स तसे राहतात, त्याच्यानंतर आपण वॉश करू त्यावेळेला हळूहळू ते कमी होतं आणि आपले नॅचरल हेअर्स जसे असतात तसे दिसायला स्टार्ट होतात. सो हा फर्स्ट वॉश नंतर माझा लुक आहे की तुम्ही आता पुढचेच केस बघू शकताय की हे नॅचरल वाटतात, म्हणजे असं काही वाटत नाही की मी सरळ केस केलेले आहेत. सो मला हा लुक तर आत्ता आवडलेला आहे. बघू आता किती महिने हा लुक माझा टिकतोय, म्हणजे मी केअर करणार आहे ऑब्व्हियसली. आणि जेवढी आपण चांगली केअर करू तेवढे आपले केस चांगले राहणार आहेत या ट्रीटमेंटमध्ये. ऑब्व्हियसली आपण खूप पैसे घालवतो, त्याच्यामुळे आपल्याला केअर करणं सुद्धा खूप गरजेचं आहे.
तर अशा पद्धतीने आपला हा व्हिडिओसुद्धा इथेच एंड होतोय. आणि तुम्हाला हा व्हिडिओ जर माझा युजफुल वाटला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर मला व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. आता भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.